नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय, निप्पाणी. आपण आपल्या क्लासवरतीच रेकॉर्डिंग करत आहोत. या ठिकाणी आपण करणी प्रकार तो कसा केला जातोय आणि त्याच्यावरती उपाय काय याच्याविषयी माहिती घेणार आहोत. थोडक्यात माहिती आहे. फार मोठ्या पद्धतीने आपल्याला की नाही ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करायचं नाहीये. थोडक्यामध्ये विचार करणे. करणी प्रकार याच्याविषयी बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की करणी प्रकार हा होत नाही. पण पहिली गोष्ट, जसा उजेड आहे तसा अंधार आहे, जसं सात्विकता आहे तशी अघोरता आहे. म्हणजे करणी प्रकार हा की नाही इथं तुमचा आला. करणी प्रकारामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं तो प्रकार होणार आहे, त्या करणी प्रकारामध्ये कोणकोणत्या पद्धतीनं त्याचे की नाही परिणाम होतात, हे बघणं खूप महत्वाचं आहे. कारण करणी प्रकार हा आपण एकच शब्द घेतला, पण याच्यामध्ये मात्र पार्ट शेकडो पडणार आहेत. त्यातल्या काही प्रकाराचे आपण की नाही उल्लेखित की नाही करूया. करणी प्रकार झाल्यानंतर मनुष्याला काय काय वाटतंय, ही इन जनरल बऱ्याच की नाही प्रकारामध्ये सिम्बॉलिकली की नाही हे मोडणारे सिम्पटम्स आहेत. पहिली गोष्ट, घरामध्ये किरकिर होणे, घरामध्ये भांडणं होणे, घरामध्ये पैसे अपुरे पडणे, धान्य अपुरं पडणं, जेवण अपुरं पडणं, जेवणामध्ये की नाही म्हणजे जेवायला बसल्यानंतर जेवण की नाही कमी पडणं, बऱ्याच वेळेला भातामध्ये भात लाल होतो. हा देखील एक करणी प्रकारामधलाच प्रकार आहे. म्हणजे ते लक्षण आहे ते. त्यानंतर करणी प्रकारामध्ये या व्यतिरिक्त घरातल्या बऱ्याच माणसांची किंवा मेन माणसांची तब्येत बिघडणं, यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर की नाही उद्देश जर असेल आणि जर की नाही कारण जर शोधायचं झालं, तर या प्रकारामध्ये जो मेन मनुष्य असतो, म्हणजे घरचा कर्ता पुरुष, याच्यावरती तो प्रयोग झाल्यानंतर त्याची मानसिकता बिघडते, त्याला तो आजारी पडतो, मरत नाही. हे पहिली गोष्ट. आज मी ह्या वेळेला करणी प्रयोग करणं, मरणं हा प्रकार संपलेला आहे. ही पहिली गोष्ट. कारण मूठ मारणे वगैरे हे जे प्रकार आहेत, हे सध्या होत नाहीत आणि हे इतके ताकदीचे प्रयोग करण्या इतपत ताकद कुठल्या करणी करणाऱ्याकडे नाहीये. किरकोळ क्षुद्र अगदी असे की नाही खेळ आहेत हे. अगदी क्षुद्र खेळ. मग हे खेळ की नाही कशा पद्धतीने होतात, याच्याविषयी आपण की नाही विचार करतोय. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, की करणी झाली आहे, करणी झाली आहे. आमच्या घरात की नाही कोणतरी मनुष्य आला किंवा एखादी बाई आली, मनुष्य आला. ती आपल्या ओळखीची असते, अनोळखी नसते. अनोळखी असत नाही आणि ती ओळखीची तो मनुष्य येऊन गेल्यानंतर त्या घरामध्ये किरकिर चालू होते. मग वेगवेगळ्या प्रकारची भांडणं होतील. तुम्हाला की नाही त्या घरामध्ये बरकत येणार नाही. जेवणामध्ये कमी पडेल. बरं, हे वेगवेगळे सगळे. म्हणजे प्रकार तुम्हाला सगळे वेगवेगळे येतील. हे तुम्हाला आपलं प्रचलित माहीत असते. मग जर का असं असेल, तर घरात येऊन ती बाई गेल्यानंतर की नाही ती गोष्ट होत असेल. जर का असंच काही नाही गरज नाहीये, की ती व्यक्ती घरातच आली पाहिजे. तिला की नाही तिथं प्रॉब्लेम आला पाहिजे. मग प्रॉब्लेम आला पाहिजे. असं काही नसतंय. कारण दुश्मनाच्या घरात की नाही तो जात नाही. न बोल बरं, हे करण्याचे प्रयोग करतोय कोण? एक तर आपल्या ओळखीचा मनुष्य, आपल्या नात्यातला मनुष्य, जवळचा पै पाहुणा, जवळचा मित्र किंवा भाऊबंद, याच्यामध्येच की नाही हे सगळं म्हणजे अनोळखी व्यक्ती करणी करण्याच्या भानगडीत पडत नाही.
अत्यंत तुमचे जिव्हाळ्याचे जिथे संबंध आहेत आणि जे संबंध बिघडले आहेत, तिथूनच ही करणीचा प्रकार होतोय. आता करणीचा प्रकार झाला इथपर्यंत ठीक आहे. मग करणीचा प्रकार झाल्यानंतर ते ओळखणं, कोणत्या प्रकारची करणी झाली हे ओळखणं, हे काम कोणाचं आहे? तर ज्योतिषाचं काम आहे. आज आमच्या ज्योतिषी कमी पडतोय तो याच ठिकाणी. ज्योतिषिकनी करणी झाली आहे हे सांगतोय कधी? ज्या वेळेला एखाद्या जातकाची कुंडली तो बघतोय आणि त्या कुंडलीमध्ये त्याला काहीच लक्षात येत नाही, त्यावेळेला तो रामबाण उपाय म्हणून काढतोय आणि त्या जातकाला सांगतोय की तुझ्यावरती करणीचा प्रयोग झालेला आहे. आणि हा करणीचा प्रयोग सपशेल खोटा असतोय. आणि त्यानं त्याच्यावरती उपाय सांगितले तर तेही उपाय इथं फेल होतात, म्हणजे त्याला रिझल्ट येत नाही. करणीचा प्रयोग झाला असेल तर तुम्ही उपाय केला तर 100% ताबडतोब रिझल्ट यायला पाहिजे. ही त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट. करणीचा प्रकार हा कुठल्या देवाकडनं केला जातो? तर जे देव, आता मी सांगतो तुम्हाला, कुलदेव आहे, कुलदेवी आहे. हे आमचे कुलदेव आणि कुलदेवी हे दोन प्रकार सोडून इतर सगळ्या देवांकडनं करणी केली जाते. पण आपल्या कुलदेवीकडनं, कुलदेवाकडनं कोणावरती करणी केली जात नाही. हे प्रमुख गोष्ट लक्षात ठेवायची. या ठिकाणी तुम्हाला जर करणी बाधा काढायची असेल, त्यातनं बाहेर पडायचं असेल, तर तुम्ही कुलदेव कुलदेवी याची मदत घ्यावी लागते. आता आपले अवलिये आहेत. मग अवलिये खूप आहेत. गगनगिरी महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, शेगावचे गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत. असे अनेक संत आहेत की जे संतांच्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आपल्यावरती जी करणी झालेली असते, करणीचा प्रयोग झालेला असतो, त्याचा त्रास चालू असतो, तो चालू असलेला त्रास तिथं संपुष्टात येतो. ती तिथल्या जागेची, त्या जागेची ते महात्म्य आहे. मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे, खेटं घालणं हा प्रकार काय आहे? तर करणी बाधेतनं बाहेर पडणं यासाठीच खेटं घालण्याचा प्रकार आहे. एखाद्या तुमच्या कुलदेवाला, कुलदेवीला जाऊन येणं, म्हणजे तुम्ही 4 वेळा 5 वेळा तुम्ही जाऊन या असं सांगितलं. त्याने तो जातक म्हणतोय मी एकदा गेलो आणि मला फरक पडला. बरोबर. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्योतिबाला खेटं घालण्याची पद्धत आहे आणि लोक प्रत्येक वेळेला खेटं घालत असतात. बरेच लोक कुलदेवीला कुलदेवाला जात असतात, अमावास्याला पौर्णिमेला जात असतात. आणि हे जाणं म्हणजे एक तुम्ही तुमच्यावर झालेली करणी किंवा बाधा हे रिमूव्ह करण्याचं हे एक साधन आहे. आता करणी केली जाते. करणी करण्यामध्ये ई अक्षर असलेली जी देवता आहेत, देवी म्हणजे ई अक्षर शेवटी येतं. मसाई, इटलाई, काळूबाई, म्हणजे असे ई शेवटी येते. ही शेकडो नाव आहेत, शेकडो नाव आहेत. म्हणजे ह्या नावामध्ये तुम्ही गोंधळ करू नका, म्हणजे तेवढीच आहेत असं म्हणू नका. ही शेकडो नाव आहेत. आणि हे प्रकार तुमचं मसोबा आहे, करेवा आहे, म्हणजे ही मसोबा करेवा ही घरातली देवता झाली, पण हे देखील करणी प्रकारामध्ये मोडतात आणि त्यांच्यातून करणी करता येते. मसोबा वगैरे हे जे झाले, हे तुम्हाला करणी करताही येते आणि करणी काढताही येते, हे लक्षात घ्या. कुलदेव कुलदेवी ही फक्त करणी काढता येते, त्या ठिकाणी करणी केली जात नाही. पण ई नावाची देवस्थानं, म्हणजे शेवटी ई असलेली, म्हणजे मसाई, इटलाई, तारळाई, ही सगळी जी आहेत ही, आणि मसोबा, करेवा असल्या प्रकारची असंख्य देवता आहेत, देव आहेत. हे
तुम्हाला काय केले जातात? देव फक्त घालण्यासाठीच उपयोग होत नाही, तर तो काढण्यासाठी सुद्धा होतो. लक्ष्मी येते. लक्ष्मी हा एक असा प्रकार आहे, की लक्ष्मी ज्यावेळेला की नाही लक्ष्मीचं की नाही आपण विचार करतोय, त्यावेळेला त्या लक्ष्मीकडे करणी केलीही जाते आणि करणी उतरलीही जाते. मग ती उतरायची कशी आणि करायची कशी याचे दोन्ही वेगवेगळे भाग आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट की काय होते, ज्योतिषाकडे गेल्यानंतर या जातकावरती करणी झाली आहे किंवा न झाली आहे हे ओळखणं, हे इथलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आली. जर का तुम्हाला ती गोष्ट ओळखता आली नाही आणि तुम्ही जर प्रोसेस चुकला, तर तुम्ही की नाही केलेल्या उपायाला किंमत शून्य राहते. जातक म्हणतोय की करणीचा प्रयोग झालेला आहे, आम्ही हा उपाय केला, हा उपाय केला, हा उपाय केला, त्यावेळेला त्याला रिझल्ट येत आलेले नसतात. विचार करणे कुठला आला? करणीचा प्रयोग झाला, उपायही झाले, पण रिझल्ट मात्र येत नाहीत. काय येत नाहीत? तर त्याला कने एका करणी जिथं झालेली असते त्या ठिकाणी उपाय झालेले नसतात. हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आणि त्याच्यामुळं ज्या पद्धतीची करणी झालेली आहे, ज्या पद्धतीनं झालेली आहे, कशासाठी झालेली आहे. आता इथं कशासाठी म्हटल्यानंतर म्हणजे तुमच्याकडे आजारी पडण्यासाठी झालेली आहे, मानसिकता बिघडण्यासाठी झालेली आहे, तुमच्या घरामध्ये किटकिट होण्यासाठी झालेली आहे, तुमच्या घरामध्ये लॉस होण्यासाठी झालेली आहे, धंदा बंद पडण्यासाठी झालेली आहे, नोकरी जाण्यासाठी बंद पडलेली आहे, असे शेकडो कारणं तिथं येतील. आणि ही शेकडो कारणं तुम्हाला काय दिसतील? या ठिकाणी दिसतील की ज्या कारणामुळं तुम्हाला करणी झालेली आहे आणि करणी तिथं केलेली आहे, हे तुम्हाला तिथे दिसते. करणी करणारी व्यक्ती ही त्या व्यक्तीच्या जवळची असते. तुमच्या एखाद्या वेळेला नाव लक्षात आलं तर तुम्ही त्याला जातकाला ते नाव सांगायचं नाहीये, हा पहिला नियम आहे. का सांगायचं नाहीये? तर मग जुगलबंदी चालू होते. म्हणजे तुम्ही जर त्या व्यक्तीला त्याचं नाव सांगितलं तर तो उठून तो त्यातनं बाहेर पडतोय आणि तो त्याच्यावरती करणी करतोय. मग थ्रो बॉल चालू होतोय, इकडनं तिकडं, तिकडनं इकडं. आणि त्याच्यामुळं त्याचं नाव सांगायचं नाही, हे पहिला नियम झाला. प्रत्येक ज्योतिषानं हे पथ्य पाळलं पाहिजे. या ठिकाणी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. गेली 40 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. शेकडो ज्योतिषांना भेटलो, शेकडो मांत्रिकांना भेटलो, पूर्ण भारत फिरलो आणि ह्या काळामध्ये मला लक्षात असं आलं की आमच्या ज्योतिषांना करणीचे प्रकार समजत नाहीयेत. तांत्रिक मांत्रिकांना देखील करणीचे प्रकार समजत नाहीत. एखादा मनुष्य एखादी गोष्ट करतोय, ती करतोय, पण ज्योतिषाला काय आलं पाहिजे? सराउंडिंग सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे. भलं तुम्हाला त्यातला उपाय करता येऊ अगर न येऊ, तो तुम्हाला उपाय माहीत पाहिजे आणि ती प्रोसेस माहीत पाहिजे. प्रोसेस माहीत पाहिजे हे मी का म्हणतोय? जर का एखाद्या व्यक्तीवरती करणी झाली असेल तर ती करणी उतरण्यासाठी ती प्रोसेस खूप महत्वाची आहे. कारण करणी जशी केली जाते, म्हणजे जशी ती चढवली जाते, तशाच पद्धतीने ती उतरली जाते. म्हणजे करण्याची पद्धत ही फाउंडेशन पासून आपण म्हणू, म्हणजे तळापासून आपण ती वरती आली, पण ज्यावेळेला करणी उतरली जाते त्यावेळेला मात्र टॉप लेवलचा पहिला दगड उतरत 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 करणी शेवटी खाली येत असते. म्हणजे करणी उतरणं याच्यामध्ये आणि करणी करणं याच्यामध्ये फरक आहे. करणी करण्याच्या प्रोसेसमध्ये इथं खूप गडबड होते आणि बऱ्याच वेळेला करणी करणाऱ्यालाच त्याचा त्रास होतो. हेही तितकंच महत्वाचं आहे. करणी बराच काळ चालत नाही. कुणीही कुणावरती जरी करणी केली तरी ती ठराविक मुदतीसाठी होते. कुलदेव कुलदेवीसाठी आपण गेलो
तिथंही मुदत ही असते, हे लक्षात ठेवा. तुम्ही एखादा होम हवन केला, चांगल्यासाठी केला, तरी सुद्धा त्या ठिकाणी टाइम लिमिट हे आलंच. आणि तुम्ही कुलदेवाला गेला, कुलदेवीला गेला, तरी तिथं देखील टाइम लिमिट आलंच. तसं करणीच्या प्रकारामध्ये देखील हे टाइम लिमिट आलेलं आहे. त्याला 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष. फार फार अगदी कंटाळूपर्यंत जर करायचं म्हटला, तर 12 वर्षाच्या वरती करणीचा प्रयोग चालत नाही. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग करणीचे प्रयोग करण्यासाठी वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या देखील त्याच पद्धतीच्या आहेत. म्हणजे तुमचं अगरबत्ती, कापूर, नारळ, सुपाऱ्या हे ते सगळं जे आहे ते नित्य सात्विक पूजेला लागणारं साहित्य इथं आलं. पण याच्यामध्ये ॲडिशनल जो येणारा जो भाग येतो, तो पूजेमध्ये न येणारा भाग, तो भाग म्हणजे इथं बळीचा प्रकार होतो. सगळ्याच देवांना बळी लागतो असा भाग नाही, ही पहिली गोष्ट. काही देवांकडं तुम्ही फक्त नारळ फोडून देखील किंवा लिंबू कापून देखील तुम्ही करणी करू शकता. काही ठिकाणी आंब्याची 5 पानं लावून देखील करणी केली जाते. आंब्याची 5 पानाने अक्षता हे करून करणी केली जाते. काही वेळेला निव्वळ 5 पानं लावून सुद्धा करणी केली जाते. आंब्याची पानं इथं काय केली जाते, हे लक्षात घ्या. हा प्रकार का केला जातो, कशासाठी केला जातो, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीने करणी केली असेल तर ती का केली ती पहिल्यांदा तुमच्या लक्षात आली पाहिजे आणि त्यानंतर ती कशी काढायची ही लक्षात आली पाहिजे. आणि ह्या दोन्ही प्रोसेस जर तुमच्या लक्षात आल्या तरच तुम्ही काय करू शकता, तुम्ही हे करणी प्रकार काढू शकता. आता ई नावाचं शेवटी मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे ज्या देवी आहेत, म्हणजे इटलाई, मसाई, तारळाई, काळूबाई, हे सगळे देवी आहेत, ह्या ई आहेत. म्हणजे शेवटी तुम्हाला सिंबॉलिक नाव तुम्हाला सांगितलं मी, ई. आणि इतरही देवस्थान आहेत, यांना बळी दिला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वाईट व्हावं म्हणून त्या ठिकाणी कोंबडा, बकरं याचा बळी दिला जातो. तसा इथं त्या ठिकाणी नाही, पण म्हसोबा ह्या ठिकाणी मात्र करणी प्रयोग करण्यासाठी डुक्कर कापलं जातं. काय कापलं जातं? डुक्कर कापलं जातं. आणि हे डुक्कर कापल्यानंतर हा मोठा करणीचा प्रयोग होतो. या ठिकाणी डुक्कर कापण्याची प्रोसेस एक गंमत म्हणून तुम्हाला मी इथं सांगतोय. तर त्या डुकराला कापत असतेवेळी म्हणजे मानेवरती कापलं जातं, गळा सोडवला जात नाही. बकऱ्याला ज्या वेळेला बळी दिला जातो ई देवस्थानाला करणीच्या प्रयोगाला, त्यावेळेला गळा कापला जातो, मानेवरती घाव घातला जात नाही. तर डुकराला कापतेवेळी मात्र मानेवरती घाव घातला जातो आणि तो बळी असतो. हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. कोंबडा देखील तसंच आहे. कोंबडा कोंबडी ही कशा पद्धतीनं कापले जातात, का कापले जातात आणि करणी प्रयोगानंतर त्याचं काय करायचं असते, कसं करायचं असते, ही गोष्ट जशी वेगळी आहे, तशीच गोष्ट करणी प्रयोग झाल्यानंतर ती रिमूव्ह करण्यासाठी, घालवण्यासाठी देखील आपल्याला पुन्हा बळीचाच उपाय करावा लागतो. जर तुम्हाला एक दगड जर मारून जर काय केलं असेल, करणी प्रकार केला असेल, तर तुम्हाला 2 दगड मारावे लागतात, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. ज्या पद्धतीनं करणी प्रकार आहे त्या पद्धतीनं तो करणी प्रकार कधीही वाईटच आहे. कारण दुसऱ्याच्या तोंडाला काळं लावतेवेळी पहिल्यांदा तुमच्या हाताला काळं लागते आणि मग त्याच्या तोंडाला काळं लागते, ही करणाऱ्यानं प्रत्येकानं लक्षात ठेवायचं. आता ह्या ठिकाणी मी ज्योतिषांना एक ज्योतिषावरती थोडासा ब्लेम करतो. तुम्ही लोक निव्वळ कशाचा तरी डोक्यात विचार ठेवून करणी केली म्हटलं की संपला विषय असं म्हणता, पण नाहीये. करणी केली आहे तर ती कोणत्या देवाची केली आहे, कशी केली आहे, का केली आहे आणि ती कशा पद्धतीनं केली म्हणजे चढवली आहे, हे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
म्हणजे तुम्हाला की नाही तो जातक आल्यानंतर ती करणी कोणत्या देवाची केली आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याला रिमूव्ह करण्यासाठी कोणता देव वापरला पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. तर तुम्ही की नाही ती करणीचा प्रयोग घालवू शकता. अदरवाईज तुम्ही घालवू शकत नाही. कुलदेव, कुलदेवी ह्याच्यातून करणीचा प्रयोग कधीही होत नाही. पण अधिक देवतेकडून मात्र की नाही हा करणीचा प्रयोग मात्र प्रत्येक जातकावरती करू शकतो. इतरही आणखी की नाही काही प्रोसेस आहेत, की ज्याच्यातून की नाही करणीचा प्रयोग नाही केला जातो. इथं लक्ष्मण रेषा नावाचा एक नाही प्रकार होतोय. त्यावेळेला काही पाणी म्हणजे काही ठराविक याचं पाणी ज्यावेळेला आपण वापरतोय, त्यावेळेला लक्ष्मण रेषा ही एक मेथडच आहे. ती मेथड ज्यावेळेला आपण वापरतोय, त्यावेळेला त्या घरातले देव कधीही बाहेर पडत नाहीत. आणि देव जर बाहेर पडले नाहीत, तर त्या जातकाला काहीही करता येत नाही. मुळात आमच्याकडे घरामध्ये देव नाही आहेत ही मोठी समस्या आहे. आणि ज्यांच्या आहेत आणि ज्यांच्यावरती जर अशी प्रयोग झाला, तर त्यांचे देव इथं सायाला येत नाहीत. ते बंधन होतंय आणि मग त्याचं नुकसान, प्रचंड नुकसान होतंय आणि ती व्यक्ती अगदी संपुष्टात येते. इथपर्यंत नुकसान होतंय. म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून, आर्थिक आणि मानसिक हे दोन्ही दृष्टिकोनातून. खूप मोठा विषय आहे. मूठ मारणारे आता कोण नाही आहेत, हेही लक्षात घ्या. आणि मूठ मारण्याचा हा प्रकार जो आहे, हा नाही कालबाह्यने आपण म्हणू, नाहीतर पूर्वी देखील नाही म्हणू, तोही दंतकथा असं नाही म्हणू, पण ब्लॅक मॅजिक हा प्रकार मात्र आहे. आणि ही जी करण्याची प्रोसेस आहे ती वेगवेगळी आहे आणि रिमूव्ह करण्याची प्रोसेस ही देखील वेगवेगळी आहे. ज्योतिष्य लोकांनी याचा पूर्ण अभ्यास करून जातकाला उत्तर द्यावं, की कशा पद्धतीने झालेलं आहे आणि कशा पद्धतीने ती करणी निघणार आहे. गैरसमज हा खूप मोठा धोका आहे आणि ह्या धोक्यातूनच लोकांचं नुकसान होतंय. त्यामुळं सावधान. मला या विषयावरती खूप बोलायचं आहे. मागच्या वेळेला आम्ही रेकॉर्डिंग केलं होतं. एक कार्यक्रम केला होता, पण त्याचं रेकॉर्डिंग झालं नाही. यावेळेचं मात्र रेकॉर्डिंग झालेलं आहे. धन्यवाद. नमस्कार.